एखाद्या महिलेला घटस्फोट घ्यायचा असेल किंवा वेगळं राहायचं असेल, त्या काळामध्ये डीएड बीएडला खूप महत्त्व होतं. पण त्या काळामध्ये आपली परिस्थिती नव्हती. डीएड बीएड करा, पैसे भरा, कोर्टापर्यंत त्या तिथवर जाणं येणं काम बुडून, कारण सर्वसामान्य माणसाला परवडणारं नसतं. कायद्यानुसार डोमेस्टिक व्हायलन्स ही केस दाखल केली जात असते कोर्टामध्ये. गाव पातळीवर जे काही सावकार लोक असतात ते गरीब लोकांची फसवणूक करत असतात. त्यामुळे नमस्कार मित्रांनो, गावातल्या सामान्य माणसाला माहीत नसलेले कायद्याचे खरे नियम काय असतात. तुमच्यावर जर अन्याय झाला तर तुम्ही काय करणार. महिला असो की मजूर, गरीब असो की श्रीमंत, तुमचे हक्क काय असतात. गावापासून ते थेट मुंबई हायकोर्ट गाठलेल्या एका वकिलाकडून आपण जाणून घेणार आहोत. पोलीस स्टेशन, जमिनीचे वाद, पैशाची फसवणूक या सगळ्यांवर आज थेट वकिलाकडून उत्तर मिळणार आहे. गावातून निघून थेट मुंबई हायकोर्ट गाठणाऱ्या एका वकिलाची कहाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याकडून कायदेविषयक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रहो, त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट बालाजी कांबळे. नमस्कार सर. नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपलं मी खूप खूप स्वागत करतो. सर, आपण सुरुवातीपासूनच शेती करता. शेती करत करत आपण शिक्षण घेतलात आणि वकील झालात. शेती करत करत गावापासून ते मुंबई हायकोर्टापर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता, काय सांगाल सर या संदर्भात. माझे शैक्षणिक जीवनात मी 10वी पास झाल्यानंतर जे तालुका ठिकाणी ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशन करून तसेच पुढे मी औरंगाबाद गाठलं, तिथं MA केलं. त्याच्यानंतर मुंबई गाठली. मुंबईला जाण्याचा योग असा होता की त्या काळामध्ये डीएड बीएडला खूप महत्त्व होतं. पण त्या काळामध्ये आपली परिस्थिती नव्हती. डीएड बीएड करा, पैसे भरा, नंतर नोकरीसाठी डोनेशन भरा, ती कॅपॅसिटी नसल्यामुळं अशाच एका माझ्या मित्रानं ओळखीच्या पाहुण्याच्या ओळखीनं मी मुंबई गाठली आणि त्यांनी मला हॉस्टेलला नंबर लावून दिला आणि कॉलेज म्हणजे सिद्धार्थ महाविद्यालय, जे की कॉलेज बाबासाहेब आंबेडकरांनी ओपन केलं, त्या कॉलेजला मला ॲडमिशन दिलं निवड आणि लॉ कॉलेजला. त्यांच्या गायडन्स खाली मी त्या कॉलेजला शिक्षण घेण्यासाठी गेलो आणि तिथं माझं पूर्ण LLB पूर्ण करून आणि तिथं ओळख झाली. आपल्याकडले बरेच मित्र त्या ठिकाणी भागातले भेटले. त्यामुळे मी निर्णय घेतला की त्या ठिकाणी राहून वकिली चालू करावं. एक अभिमान वाटला मला त्या काळामध्ये. त्या ठिकाणी मला सिद्धार्थ कॉलेज, जे बाबासाहेबांनी ओपन केलेल्या कॉलेजमध्ये मला शिकायला भेटलं. वकिली माझी स्टार्ट झाली ठाणे कोर्टामध्ये. त्याच कोर्टामध्ये बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्या कोर्टामध्ये केस लढले होते. 14 एप्रिल ही माझी जन्मतारीख असून आंबेडकर जयंती त्या दिवशी साजरी केली जाते. आणि त्याच आंबेडकरांनी काढलेल्या कॉलेजमध्ये मला लॉला ॲडमिशन भेटलं गेलं. हा माझ्यासाठी मोठा योगायोग. आणि त्याच कोर्टात बाबासाहेबांनी जिथं वकिली केली त्या ठिकाणी पण मला काय 15-16 वर्षे वकिली करता आली. याचा मला सार्थ अभिमान आहे. सर, तुम्ही आज वकील झालात आणि मुंबई हायकोर्टामध्ये गावाकडून तुम्ही वकिली करतात. वकील होण्याची प्रेरणा जी आहे ती तुम्हाला कुठून मिळाली. कारण तुम्ही अगोदरपासून शेती करता. शेती करणारे आजही बरेच जे बांधव आहेत ते शेतीत करतात, शेतीमध्येच आपलं आयुष्य घालवतात. पण तुम्ही शेतीकडून वकिलीकडे गेलात. वकील होण्याची प्रेरणा नेमकी तुम्हाला कुठून मिळाली. वकील होण्यामागची प्रेरणा म्हणजे अशी आहे, आपण ग्रामीण भागातून 10वी पासून कॉलेज तालुका लेवलला केल्यानंतर ग्रॅज्युएशनच्या नंतर जे पुढं काय करायची जे आपल्यासमोर समस्या होती ती म्हणजे पुढं डीएड बीएड करणे किंवा डोनेशन भरणे, नोकरीला पैसे भरणे, ही आपली कॅपॅसिटी नसल्यामुळे माझ्या काही सहकारी मित्रांनी, नातेवाईकांनी काही मला असं गाईड केलं आणि मुंबईसारख्या या ठिकाणी सिद्धार्थ कॉलेजला ॲडमिशन मिळवून दिलं. त्यामुळं मी त्या फील्डकडे वळलं गेलो आणि त्याच्यामध्ये पुन्हा मला चांगले रस निर्माण झाला आणि ती वकिली कंप्लीट करून त्याच्या तारखेमध्ये मला तो उत्तम व्यवसाय वाटतो माझ्या जीवनासाठी. आणि एक निर्भीड व्यक्तिमत्व आणि कायद्याचं नॉलेज आल्यामुळे तो कुठंही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत रिटायर व्हायचा प्रश्न नाही. लाईफ तो चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केल्यानंतर सुखी जगू शकतो याची मला खात्री आहे. सर, ग्रामीण भागामध्ये आज ही खूप मोठी समज आहे लोकांची की कुठल्याही माणसानं हॉस्पिटलची पायरी चढू नये,
पोलीस स्टेशनची पायरी चढू नये आणि कोर्टाची पायरी चढू नये, हे नशिबालाच येऊ नये असं लोकांना वाटतं. त्यामुळं बरेच लोक कोर्टामध्ये जायला भीतात. गावामध्ये जमिनीचे वाद, शेतीचे भांडण, वाटणीचे प्रश्न हे खूप असतात. मग अशा वेळी लोकांनी कोर्टामध्ये जाण्याच्या आधी कोणती खबरदारी घेतली पाहिजे? कारण कोर्टामध्ये जायला लोक भीतात, कोर्टाची पायरी चढू नये असं लोकांना वाटतं. मग अशा कंडिशनमध्ये लोकांनी कोर्टामध्ये जाण्या अगोदर कोणती काळजी घेतली पाहिजे? जेव्हा माणसावर एखादी प्रसंग ओढवतो तर गाव पातळीवरती समस्या मिटत नसतील तेव्हा कोर्टाकडे जाणं भागच आहे, त्याला पर्याय नसतो. पण कोर्टात गेलं म्हणजे काय अपमानित होण्यासारखं किंवा लाजिरवाणं केल्यासारखं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. तर एक आपल्याला ज्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे तिथं न्याय मिळत नसेल तर त्या ठिकाणी जाणं आणि योग्य वकिलाला निवड करून त्याच्याकडून आपले प्रश्न सॉल्व्ह करून हे प्रत्येकाचं प्रथम कर्तव्य आहे. नाहीतर आयुष्यभर तो तसंच जर चालत राहिला त्याच्यावर अन्याय होत राहील आणि अन्यायातून जोपर्यंत त्याची सुटका होत नाही तोपर्यंत तो समाधान जीवन जगू शकत नाही. त्यासाठी प्रत्येक माणसाला जसं दवाखान्यात जाण्याची गरज असते आजारी पडल्यास, तसं वकिलाची पण आवश्यकता आहे. योग्य डिसिजन, योग्य सल्ला त्याच्यामार्फत मिळत असतं. म्हणून त्याचा सल्ला घेऊन कोर्टात जाणं गरजेचं आहे प्रत्येक माणसाला. गावामध्ये बऱ्याच वेळेस असं एक म्हटलं जातं, खरं तर तो समज चुकीचा आहे, पण गावामधले भोळे भाबडे लोक असतात, त्यांना वाटतं की बाबा वकिलाची मैत्री कधी करू नये, पोलिसांची वकिलाची मैत्री. बऱ्याच वेळेस म्हटलं जातं की वकील हे पैसे उकळण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतात. हा जो समज आहे याच्या संदर्भात काय सांगाल? वकिलाचा व्यवसाय हा त्या जनतेवर डिपेंड असतो. त्यांना काही प्रायव्हेट वकील म्हणले तर पगार नसतो. त्याची आता ती वकिली करत असताना कोण्या पद्धतीनं किती फीस घ्यायची हा तो वकिलाचा वैयक्तिक विषय आहे. आणि तुमचं काम करण्यासाठी जो तुमचा विश्वासास पात्र असेल त्या वकिलाला तुम्ही चॉईस करायच्या. मग त्यांचा व्यवसाय तोच असल्यामुळं तुमच्याकडून त्याला फीस भेटते म्हणून त्याला फीस मिळणं गरजेचंच असतं. फक्त तुम्ही त्यांच्याशी किती रिलेशन आहेत, किती तुम्ही त्याला पारख करून विषय दिला समजून, आणि तो कसा माणूस समजून तुमच्या मनावर तुम्हाला चॉईस करायचं आहे. आणि तो योग्य वाटेल तेव्हा त्याला केस दाखल करतात आणि त्याच्याकडून सॉल्व्ह करून घेतात. राहिला प्रश्न, काही वकील निव्वळ फीसाठीच काम करतात, तर त्याच्याकडून करायचं किंवा न करायचं तो तुमचा प्रश्न आहे. सगळेच वकील असेच असतात असं नाही. बिलकुल नाही. मग सर, योग्य वकील आहे हे कसं ओळखायला पाहिजे? योग्य वकील म्हणजे तुमचे रिलेशन, त्याचं नाव असतं, त्या कोर्टामध्ये त्याचे केसेस चाललेले असतात आणि काम करत असतात. आणि नवीन वकील असतात ते पण कामं करत असतात. सिनियर वकील 25 वर्षाचा वकील तेच काम करत असतो, नवीन वकील पण तेच करत असतो. पण लोकांवर ज्याच्यावर विश्वास बसलाय त्याच्या मागे धावले तरी काय नाही, ते पण काम करतात, नवीन वकील पण करतात. एवढंच कोणी 2 पैसे त्या वेळेनुसार कमी जास्त घेतो वकील, हा त्याचा वैयक्तिक विषय आहे. तुम्हाला किती फीस द्यायचं तुम्ही त्या प्रमाणात करून घेऊ शकता. जर तुम्हाला तेही नाही कॅपॅसिटी नसेल, प्रत्येक तालुका कोर्ट, जिल्हा कोर्टामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एक प्रोजेक्ट आहे. त्या प्रोजेक्ट मार्फत प्रत्येकाला फ्रीमध्ये वकील भेटतो. त्याचा तुम्ही फायदा घेऊन तुमचं प्रकरण लढवू शकता. म्हणजे ज्यांच्याकडे पैसा नाही, जे लोक पैसा देऊ शकत नाहीत, असे सरकारी वकील लावू शकतात. फ्री सेवा असते त्यांची, गव्हर्नमेंट सारखं ते सुविधा आहे कोर्टाकडून, त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. पण सरकारी वकील तेवढं लक्षपूर्वक लढत नाहीत असं तुमचा समज आहे. पण नवीन जे वकील आहेत तर प्रत्येक वकील प्रॉपर काम करतात, प्रॉपरच डिसिजन सर्वसामान्य लोकांना सांगतात आणि ते प्रॉपर काम करतात. माझा स्वतःचा अनुभव आहे. मी 15 ते 16 वर्ष त्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पॅनलवर होतं मुंबई या ठिकाणी. मग त्या विषयानुसार त्या माणसावर डिपेंड आहे कोणतं प्रकरण कसं हँडल करायचं. फीस आली म्हणून व्यवस्थित करायचं नाही, हा सगळ्याचाच लुकआउट होतं. काही व्यवस्थित लोक न करत असतील तर आपल्याला चेंज करायचा अधिकार आहे वकिलाला. पण प्रायव्हेट म्हणलं तर त्यांना फीस तर काही द्यावंच लागतं. तुम्हाला कुणाकडून करायचा तुमचा प्रश्न आहे तो. सर, आज बऱ्याच प्रमाणामध्ये ऑनलाईन फसवणूक चालू झालेली आहे. एखाद्याच्या मोबाईलवर OTP येणं असेल किंवा कॉल येणं असेल किंवा अजून लोन असेल, ह्या प्रकारच्या ऑनलाईन फसवणूक बऱ्याच व्हायला लागलेल्या आहेत. याच्यासाठी लोकांनी कोणती ॲक्शन घेतली पाहिजे? आजच्या युगात जे मोबाईल मार्फत जे का ऑनलाईनचे प्रोसेस चालू आहेत, लोन प्रोसेस वगैरे, या संदर्भात बोलायचं म्हटलं तर सर्वसामान्य जनतेला ऑनलाईन काहीच प्रक्रिया काही समजत नाही. त्यामुळं कुणी तर काहीतरी भूल थापा देऊन त्याला सांगितलं जातं नाही, लोनच्या दुकानात घेऊन जाऊन त्यांना मोबाईलचा यूज करून त्यांच्याकडून लोन प्रक्रिया पूर्ण करून घेतात, त्यांच्या सह्या करून घेतात. पण
त्यावेळेस त्यांना कुठलंच काही समजत नसते, पण ते फक्त लोन पाहिजे, पैसे पाहिजेत म्हणून त्यांच्याला सह्या करून देतात. पण जेव्हा लोन भरायची तारीख येते तेव्हा त्याला समजतं की याच्यामध्ये किती फसवणूक झाली, आपल्याला किती लोन पाहिजे होतं आणि किती दिले आणि त्याच्यासाठी चार्जेस किती लागले. हे ऑनलाईनची प्रक्रिया अशी असल्यामुळे याला माहिती नसल्यामुळे जेव्हा केव्हा असे प्रसंग येतात तेव्हा त्या ऑनलाईनच्या बाबतीत जो कोणाला माहिती आहे, सुशिक्षित तरुण वर्ग कोणी, तशा व्यक्तीला सोबत घेऊन जाऊनच तुम्ही ते प्रक्रिया पूर्ण पाडावी. तेव्हा तुमचं काम सक्सेस झालंय का फेल झालंय का, किती ह्याच्यावर सह्या घेतले, किती रक्कम तुम्हाला लोन मिळणार आहे, व्याज किती लागणार आहे, तुम्हाला समजावून सांगतील. त्यानंतरच तुम्ही सगळ्या प्रक्रिया पूर्ण कराव्यात असं माझं मत आहे. स्टार्ट. आजच्या काळात मोबाईल जेव्हा कुठून तरी फोन येतो आणि तुम्हाला तुमचा OTP सांगा आणि तुम्हाला एवढे एवढे पैसे भेटणार आहेत ऑनलाईन म्हणून मागितले जातो, तेव्हा आपला अकाउंट नंबर किंवा आपल्याला OTP सांगा म्हटले तर आपण कधीही कोणाही अनोळखी व्यक्तीने केलेल्या फोनला ज्याचा कशा आपला संबंध नाही त्यांना कधीही आपला अकाउंट नंबर सांगायचा नाही किंवा आधार कार्ड सांगायचा नाही किंवा OTP पण सांगायचं नाही. कारण असेच लोक ही सगळी डिटेल माहिती घेऊन त्याच्यात डाउनलोड करून आपल्या अकाउंटमधले पैसे काढून घेतात आणि आपली फसवणूक करत असतात. त्यासाठी आपण दक्ष राहणं गरजेचं. आपला अकाउंट नंबर, OTP, आधार कार्ड नंबर कुणालाही द्यायचं नाही अनोळखी व्यक्तीला. ऑनलाईन प्रोसेसमध्ये सायबर क्राईमवाले पोलीस काम करत असले तरी पण ते आपली जी माहिती घेणारे जे असतात ते हॅकर, ते खूप मोठी फास्ट प्रक्रिया करतात आणि आपल्या लोकांना जेव्हा आपली फसवणूक झाली अशी माहिती मिळते तेव्हा त्यांच्याकडे हे क्राईमपर्यंत पोहोचणं आणि ते आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळं ते आपण होता होईल तेवढं कुणालाही माहिती देण्यात येऊ नये. सायबर क्राईमपर्यंत आपण पोहोचू शकत नाही आणि वेळ जातो त्याच्यामध्ये, तोपर्यंत आपली पूर्ण फसवणूक झालेली असते. म्हणून आपल्या कोण्याही व्यक्तीने आपला अकाउंट नंबर, आधार नंबर किंवा आपला OTP नंबर कोण्याही अनोळखी व्यक्तीने मागितल्यानंतर सहजासहजी देऊ नये, आपल्या जाणकार व्यक्तीचा सल्ला घेतल्याशिवाय. सर, बऱ्याच वेळा अनेक लोक कागद न करता तोंडी व्यवहार करतात आणि गाव पातळीवर तर बऱ्याच वेळा व्याजी बट्टे वगैरे हे चालत असतं. हे कायद्याने योग्य आहे का सर? हे कायद्याने योग्य नाही आहे, कारण गाव पातळीवर जे काही सावकार लोक असतात ते गरीब लोकांची फसवणूक करत असतात. त्यामुळे किरकोळ व्यवहार एखाद्या वेळेस ठीक आहे, पण जेव्हा मोठे व्यवहार असतील तेव्हा लेखी व्यवहार केल्याशिवाय कुठलेही व्यवहार करण्यात येऊ नये, कारण त्यामुळे आपली खूप मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून सर्वसामान्य जनतेने तोंडी व्यवहार, मोठे व्यवहार करू नये. किरकोळ व्यवहार त्या लेवलला तिथंच कमी करून लेखी व्यवहार करण्यात यावेत. गावात बऱ्याच वेळेला घरगुती वाद निर्माण होतात, नवरा बायकोचे असतील, सासरचे असतील. अशा वेळी जर वाद वाढला तर महिला कायदेशीररित्या कोणती मदत घेऊ शकतात? आजकाल प्रत्येक महिला पुरुषांनी आपल्या बाबतीत, कायद्याबाबतीत, अधिकाराबाबतीत जागृत राहणं गरजेचं आहे. प्रथम संविधान काय आहे, कायदा काय आहे याची पूर्ण माहिती करून घेणं गरजेचं तेवढंच आहे. ज्यावेळेस घटना प्रसंग घडते त्यावेळेस त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला जाणं, तिथले महिला कक्ष अधिकारी असतात, त्यांनी तुम्हाला गायडन्स करतात योग्य ते. तिथून न्याय नाही भेटला तुम्हाला वाटत असेल तर संबंधित आपल्या भागातला कोणी वकील असेल, समाजसेवक असेल किंवा तालुका पातळी कोर्टामध्ये गेलतात, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे वकील बसलेले असतात, ते तुम्हाला सहकार्य करतात, मदत करतात, ते योग्य तुम्हाला गायडन्स करू शकतात. कधी एखाद्या महिलेला घटस्फोट घ्यायचा असेल किंवा वेगळं राहायचं असेल तर महिलांना कोणते कायदेशीर अधिकार मिळतात? जेव्हा महिलांना घटस्फोट घ्यायचा असेल किंवा पतीपासून वेगळं राहायचं असेल तर त्यांना वैयक्तिक जीवनामध्ये मुलाबाळाचा विचार करून निर्णय घ्यायचा असतो. कायद्यानुसार डोमेस्टिक व्हायलन्स ही केस दाखल केली जात असते कोर्टामध्ये. ते डोमेस्टिक व्हायलन्स कक्ष अधिकारी प्रत्येक तालुक्याला तिथं नेमलेला असतो. जेव्हा पोलीस स्टेशनला FIR होतो त्याच्यामध्ये 12 ते 27 असे सेक्शन आहेत त्यांच्यासाठी. त्यामार्फत ते कायद्याचा उपयोग करून कोर्टात जाऊन त्यांनी न्याय मिळवू शकतात. पण घटस्फोट घेण्यासाठी कमीत कमी लग्न झाल्यानंतर एखादी वर्षी तर दोघं जण सेपरेशन झालेले दाखवावं लागतं म्हणजे ते राहिलेले पाहिजे सेपरेट, तरच त्यांना घटस्फोट दावा दाखल करता येतो. सर, गाव पातळीवर असेल किंवा शहर पातळीवर असेल, एखादा कामगार असेल, त्याने दिवसभर काम केले, दिवसभर काम करूनही जर त्याला पैसे मिळत नसतील तर त्यावेळी तशा कामगाराने, मजुराने काय केलं पाहिजे? या प्रश्नासंदर्भात गाव पातळीवर संबंधित पोलीस स्टेशन असतं, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कंप्लेंट करू शकता ना. गावातील कोणी प्रतिष्ठित व्यक्ती असतात, काम केल्यानंतर जो रोजगार द्यावाच
लागतो. कारण रोजगार हा रोजगार असतो, कारण त्यांना दुसरा पर्याय नसतं, त्यावरच त्याची उपजीविका भागवावी लागते. गाव पातळीवर होईल तेवढं प्रयत्न करून सोडवण्याचा प्रयत्न करायचा असतो. तर मोठी रक्कम नसते, कोर्टापर्यंत जाण्यासारखा प्रश्न नसतो, तर ते त्या लेवलला त्या माणसामार्फत तहसील किंवा पोलीस स्टेशनमार्फत सॉल्व्ह करून घ्यायचा असतो. सर, बऱ्याच वेळेस आपण दैनंदिन व्यवहारामध्ये दुकानातून एखादी वस्तू घेतो आणि ती वस्तू पसंत पडली नसेल किंवा काहीतरी आपल्याला काही असेल, ज्यावेळेस आपण तीच वस्तू दुकानदाराकडे परत करण्यासाठी जातो त्यावेळेस दुकानदार तिला परत घेत नाही. बऱ्याच वेळेस असं घडतं. त्यावेळेस ग्राहकांनी काय केलं पाहिजे? ज्यावेळेस आपले जे वस्तू एखाद्या दुकानदाराकडून घेतलं असेल त्याची किंमत किती आहे, किंमत जास्त असेल तर मग तुम्ही जिल्हा ग्राहक मंच, जिल्ह्याला कोर्ट असतं त्या ठिकाणी जाऊ शकता. आणि किरकोळ असेल तर गाव पातळीवर किंवा दुकानामार्फत ना गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीमार्फत जाणकार माणसाकडे जाऊन सल्ला घेऊन तो वाद तिथल्या तिथं मिटवलेला योग्य असेल. कारण कोर्टापर्यंत त्या तिथवर जाणं येणं काम बुडून, कारण सर्वसामान्य माणसाला परवडणारं नसतं. म्हणून त्या लेवलला ते प्रश्न किरकोळ प्रश्न मिटले. जर रक्कम मोठी असेल त्या दुकानदाराची, जर तुम्ही त्रास होत असेल त्याच्यापासून तुम्हाला, तर जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करून न्याय मिळवू शकता तुम्ही. सर, काम करताना अपघात जर झाला तर त्यावेळी नुकसान भरपाई कशी मिळते? जरी अपघात झाला असेल तर ते काय त्या वेळेचे काही डॉक्युमेंट असतील, काही फोटो असतील, त्याच्यामार्फत मेडिकल रिपोर्ट घेऊ तुम्ही जिल्हा पातळीवर कामगार न्यायालय उपलब्ध आहे प्रत्येक जिल्ह्याला, त्या कामगार न्यायालयात दाखल करू शकता तुमची नुकसान भरपाई मिळण्यासाठी, आणि तिथून तुम्हाला न्याय मिळत असतो. सर, तुमच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अशी एखादी केस आहे का किंवा असा एखादा अनुभव आहे का की जो तुम्ही आयुष्यभर कधीही विसरू शकत नाही? बघा, आमच्या फील्डमध्ये महिला, मजूर, कामगार यांचे बरेच केसेस येत असतात. पण आमच्या वकिलाच्या मार्फत योग्य विषय समजल्यानंतर आम्ही एक साधी नोटीसही पाठवलो किंवा त्यांचा जो गैरसमज काय असेल ते क्लिअर केला तर त्यांच्यातून प्रश्न तिथं सॉल्व्ह होऊन जात असतात. आणि काही टायमाला आम्ही एक नोटीस पाठवलो, समोरचा जो व्यक्ती कोणी त्रास देत असतो तो पुन्हा कधीच त्याला त्रास देत नाही. असे बरेच अनुभव आहेत. आणि ते लोक 10-12 वर्षानंतर सुद्धा येऊन आम्हाला भेटतात, सर तुम्ही तेव्हापासून मला नोटीस पाठवलं होतं तेव्हापासून तो त्या माणसाचा मला त्रास झाला नाही, पण आता 12 वर्षानंतर त्याला कुणी काहीतरी भडकवलंय आणि आता मला त्रास करते, आणखी काय करू म्हणून स्वतः चालून येतात आमच्याकडं. आणि हेच समाधान आम्हाला त्यांचं आहे, कारण त्याचा त्रास आमच्या नोटीसमुळं पुढचा व्यक्ती थंड होत असतो, तो त्रास देत नाही. हे आमचं समाधान. आता बरेच केसेस आम्ही फ्रीमध्ये सल्ले देत असतो काही टायमाला. आणि जेव्हा ते काही जास्त मॅटर कोर्टात चालणार असेल तेव्हाच आमचा फीसचा प्रश्न येतो. इतर वेळी आम्ही सल्ले तर देतच असतो. यासाठी सल्ला देण्यासाठी वकील तर असतात, जिल्हा विधिक सेवा प्राधिकरण तालुक्याला असतात. तिथं जर गेलो तुम्ही तर सल्ले द्यायला वकील बसवलेले आहेत तुमच्यासाठी, लोक अदालत ठेवलेली आहे. तिथं जर मॅटर दाखल केलं तर फ्रीमध्ये तुम्हाला केस चालवून ते सॉल्व्ह करून देतात. गावातील वातावरणातून मोठ्या शहरामध्ये म्हणजेच मुंबईमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवले? गावातून शहरात गेल्यानंतर त्या ठिकाणची गर्दी, धावपळ, रोजची जीवनाची धावपळ, ट्रेनचा प्रवास ह्याला बघून माणूस भांबावून जात असतो. पण आपण गाव सोडल्यानंतर काही तर करून दाखवण्यासाठी गेले असेल ना, त्या ठिकाणच्या वातावरणात, गर्दीमध्ये सामावून जायचं असतं. त्यांच्यात मिसळून आपलं ध्येय गाठण्यासाठी धडपड करून जीवन जगण्याशिवाय पर्याय नसतो. आणि त्या ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध असतात, संधी असते. त्या ठिकाणी काम नाही असं होऊ शकत नाही, कारण एवढे कामं त्या ठिकाणी आहेत. जो काम करण्यासाठी आला तो काम करून आपले उदरनिर्वाह चालवून चांगल्या प्रकारे आपला विकास साध्य करू शकतात. म्हणून मुंबई म्हणा कोणत्याही सिटीमध्ये गेल्यानंतर त्याला तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणं गरजेचंच आहे. सर, सुरुवातीला वकिली करताना तुम्हाला कोणते मोठे संघर्ष किंवा महत्त्वाच्या कोणत्या मोठ्या अडचणी आल्या? वकिली करत असताना सुरुवातीला आम्हाला ज्युनियर वकील म्हणूनच काम करावं लागत असतं. कारण सिनियर वकील असतात ते त्यांच्या लेवलनं काम करतात, आम्हाला पण त्यांचा वापर करून घेत असतात. आम्हाला त्याच्यातून वापर न समजता आम्ही शिकाऊ उमेदवार म्हणूनच काम करून त्यांच्याकडून सगळं शिकून घेऊन स्वतंत्र व्यवसाय उभा करायचा असतो. ते करत असताना थोडासा त्रास होतो, कारण योग्य दिशेनं काम दिलं जात नाही सिनियर वकिलाकडून. काही टायमाला त्याची पिळवणूक केलं जातं आणि ते पिळवणूक करत असताना त्याची कुचंबना होते. इतकं शिकून पण पैसा भेटत नाही, नोकरी तर नाही, असे संघर्ष समोर असतात. पण त्याच्यातून आपण स्वतः शिकून स्वतः कामं स्टार्ट केलं ना, सगळी लाईफ आपण स्वतंत्रपणे जगू शकतो आणि आपला स्वतः चालू शकतो. अनुभव येतो 2 वर्षामध्ये, तो स्वतः कमाई करायला चालू होतो. मग
तो स्वतःच हँडल करत असतो. एवढी धाडस तर करावंच लागते ह्या जगामध्ये स्वतंत्र व्यवसाय करायला. सर, बऱ्याच वेळा अनेक लोक कागद न करता तोंडी व्यवहार करतात आणि गाव पातळीवर तर बऱ्याच वेळा व्याजी बट्टे वगैरे हे चालत असतं. हे कायद्याने योग्य आहे का सर? हे कायद्याने योग्य नाही आहे, कारण गाव पातळीवर जे काही सावकार लोक असतात ते गरीब लोकांची फसवणूक करत असतात. त्यामुळे किरकोळ व्यवहार एखाद्या वेळेस ठीक आहे, पण जेव्हा मोठे व्यवहार असतील तेव्हा लेखी व्यवहार केल्याशिवाय कुठलेही व्यवहार करण्यात येऊ नये, कारण त्यामुळे आपली खूप मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून सर्वसामान्य जनतेने तोंडी व्यवहार मोठे व्यवहार करू नयेत. किरकोळ व्यवहार त्या लेवलला तिथंच कमी करून लेखी व्यवहार करण्यात यावेत. सर, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतो. आज गावातले जे तरुण वकिली करू इच्छितात किंवा एखादं मोठं करिअर करण्याची त्यांची स्वप्न आहेत, त्या तरुणांना एक सल्ला म्हणून तुम्ही काय सांगाल? प्रत्येक तरुणानं शिक्षण घ्यावं आणि आपल्याला कुठल्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे, कुठल्या क्षेत्रात त्यांची कॅपॅसिटी आहे ते ओळखून त्यांनी तो डिसिजन घेऊन त्या क्षेत्रात परिश्रम करण्याची तयारी ठेवावं. यश आपोआप करत राहतं. वकिली तर करायचं असेल तर? वकिली करत असताना सुद्धा लॉचं डिग्री शिक्षण घेऊन त्यांनी पुढची संघर्ष करण्याची तयारी ठेवावं. त्यामध्ये पण भरपूर संघर्ष आहे. पण एकदा संघर्ष केल्यानंतर रस्ता स्वतंत्रपणे तुम्ही स्वतंत्रपणे व्यवसाय करू शकता आणि चांगले जीवन जगू शकता. सर, आज तुम्ही जे काही आहात याचं श्रेय तुम्ही कोणाला देता? याचं श्रेय मी माझ्या आईवडिलांनी कष्ट करून मला शिक्षण शिकण्यासाठी संधी दिली आणि मी इथपर्यंत पोहोचू शकलो. हे माझं श्रेय म्हणजे माझ्या आईवडिलांना आहे. आई-वडिलांना. आदर्श माझ्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. बाबासाहेब आंबेडकर. बरोबर. त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. सर, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खूप महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला दिलात. या माहितीचा उपयोग मला वाटतं नक्कीच सर्वांनाच होणार आहे. स्त्री असतील, पुरुष असतील. आपण आपला वेळातला वेळ काढलात आणि या चॅनलला मुलाखत दिलात, त्याबद्दल मी माझ्यातर्फे आपले खूप खूप आभार व्यक्त करतो सर. माझ्या माहितीप्रमाणे आपणाला जे आज नॉलेज माझ्याकडे मिळेल ते जनरल आणि कॉमन नॉलेज सर्वसामान्याला असायलाच पाहिजे कायद्याच्यामध्ये, आणि तेवढीच माहिती मी सांगितली. पण तुम्हाला कुठला तर विषय ठरवला जातो आणि त्या विषयावर सखोल नॉलेज दिल्यानंतर तुम्हाला त्याच्यात परिपूर्ण नॉलेज भेटतं आणि त्याच्या आधारे तुम्ही सक्षमपणे उभा राहू शकता. त्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत म्हणा, एखादे वकील, शिक्षक असं कुठलं सार्वजनिक कार्यक्रम ठेवून एखादा विषय चर्चेसाठी ठेवला, सत्र ठेवलं, तर त्या विषयावर वकील जरी आला ना कोणी वजीर जरी आले त्या ठिकाणी, तर विषयाचा अभ्यास करून तुम्हाला सखोल माहिती दिल्यानंतर तेव्हा तुम्हाला ते कायद्याचं नॉलेज परिपूर्ण मिळू शकतं. मला वाटतं ह्याची सगळी माहिती जी आहे, तुम्ही म्हणलात की सेपरेट एखाद्या कायद्याबद्दलची जी माहिती द्यायला पाहिजे, ती खरं तर जे लॉ करणारे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना त्याच्यामध्ये करिअर करायचंय त्यांच्यासाठी खूप उपयुक्त होईल असं मला वाटतं. पण मी जे काही तुम्हाला प्रश्न विचारले सर, अगदी कॉमन आहेत की जे सर्वसामान्य लोकांना ग्रामीण भागातले असतील, कुठल्याही जनरल क्वेश्चन आहेत. हे सर्व क्वेश्चन तुमचे जे आहेत ते कॉमन आहेत. एखादा विशेष टॉपिक घेऊन आपण नाही तर जनरल कॉमनच क्वेश्चन आहेत आणि कॉमनच आपण चर्चा करू. असं आहे. सर, तुम्ही आपल्या या चॅनलला वेळ काढलात आणि मुलाखत दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार सर. धन्यवाद. मित्र हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा. नमस्कार.